तर नमस्कार, पुढे रविराज ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या या ठिकाणी शरश्वास स्वागत आहे. मी तुमचा लाडका रविराज. आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे 1990 सालीची ती 1 रुपयाला भेटणारी ती बर्फी, मैद्याची बर्फी. तर ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मी जुन्या म्हणा, नवीन म्हणा, या आत्ताच्या रेसिपीज, ओल्ड जनरेशन वाले रेसिपीज सगळ्याच तुमच्यासाठी आणत असतो. तर माझ्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. आठवड्यातनं 2च व्हिडिओ होतात. सबस्क्राईब केल्यानंतर ती साईडला जी बेल आयकॉन आहे ती बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या आठवड्यातले येणारे जे दोन्ही व्हिडिओ आहेत, गुरुवार आणि रविवार ह्या दिवशी येतात, ठीक सकाळी 11 किंवा 12च्या दरम्यान, ते तुमच्यापर्यंत अप टू डेट पोहोचतील. माझे नवीन नवीन रेसिपी एकदम चांगले चांगले असतात, नाही का. आणि ही तुम्हाला 1 रुपयावाली बर्फी आताच्या टायमात कुठं म्हणजे असं मोस्टली दुकानात असं बघायला भेटणार नाही किंवा खायला देखील भेटणार नाही. हा तुमचा लाडका रविराज खास तुमच्यासाठी ही रेसिपी त्यांनी शोधलेली आहे आणि तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ बनवतोय. तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं पाहिजे. या व्हिडिओला टार्गेट आहे किमान 100+ व्ह्यूज जायला पाहिजेत. लवकरात लवकर तुमच्या आपल्या मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा. तर चला मी तुम्हाला दाखवतो साहित्य काय काय लागतं. तर तुम्हाला व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी सर्वात अगोदर एक गोष्ट सांगतो की जर का तुम्ही मैदा 2 वाटी घेतला तर पिठी साखर जी आहे ती 1 वाटी घ्या. म्हणजे अर्ध्या प्रमाणात, समजा जास्त घ्यायचं असेल तर त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये साखर घ्यायची आपल्याला, ठीक आहे. तर मी इथं घेतलेली आहे इलायची पावडर. ही इलायची पावडर आपण चवीनुसार थोडीशी या ठिकाणी शेवटला टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी मी घेतलेलं आहे 1 मोठी वाटी मैदा आणि 1 छोटी वाटी पिठी साखर. तर या ठिकाणी मी एक असा पॅन घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला थोडंसं तूप घालायचंय. मी या ठिकाणी 2 चमचे तूप ऍड केलेलं आहे. ठिकाणी मस्तपैकी असं तूप आपलं विरघळलेलं आहे. तूप थोडंसं असं गरम झालं की आपल्याला हा मैदा या ठिकाणी तुपात असा एक 8 ते 10 मिनिटं साधारण भाजून घ्यायचा आहे. मी इथे या ठिकाणी गॅस बारीक केलेला आहे आणि बारीक गॅसवरती असा याला मस्तपैकी आपण भाजून घेऊयात. तर कसं आहे सांगतो तुम्हाला, मला एक अंदाज होता असा की 2 वाट्यानुसार 2 चमचे तूप बस होईल, पण इथं काय तूप थोडंसं कमी पडलंय म्हणून थोडंसं तूप या ठिकाणी अजून ऍड करतोय मी. तर बघू शकता इथं आपण 5-10 मिनिटं हा मस्तपैकी खवा भाजून घेतलेला आहे. आता मी गॅस बंद केलाय आणि आता ह्याला थोडंसं थंड होऊ द्या. म्हणजे थोडंसं नॉर्मल झालं की आपण याच्यात साखर ऍड करायची. तर ह्यामध्ये आपण थोडंसं या ठिकाणी टाकतोय इलायची पावडर आणि ही आपली पिठी साखर. तर या ठिकाणी माझ्याकडे काय डबा वगैरे नाही. मी एका ताटलीमध्ये बटर पेपर टाकलेला आहे आणि ना बटर पेपर टाकल्यानंतर ह्याच्यात आपण हे जे सारण आहे, मिश्रण आहे, हे भरायचं आहे. तुम्ही बेसला जर का काजू बदाम ऍड केले तरी चालेल, पण आम्ही काजू बदाम ऍड नाही केलेले. तुम्ही करू शकता. आता मी ह्याच्यात टाकून सगळं असं प्लेन करून घेतो आणि ह्याच्या वड्या पाडतो. तर मी बघू शकता हे असं पद्धतीने या ठिकाणी प्लेन केलेलं आहे. मला वाटलं होतं की थोडंसं काजू बदाम टाकावे म्हणून मी ह्याच्यावरती असे काजू बदाम या ठिकाणी ऍड करतोय. हे ऍड केल्यानंतर या ठिकाणी हे देशी जुगाड आहे आमचा घरचा, ह्याच्यात लाटतो आहे. त्याच्याने काय होईल की हे जे बदाम आहेत ना ते बर्फीच्या आतमध्ये बराबर सेट होऊन जातील. खरं तर मी ते बेसमध्ये टाकले ना ऍक्च्युली, त्यामुळे असं करतोय. तुम्ही ऑलरेडी बेसमध्ये टाकलात तरीही चालेल. आता ही बर्फी आपली बनून तयार आहे.
याला आता अर्धा एक तासासाठी रूम टेम्परेचर वरती सेट करण्यासाठी मी आता हे ठेवून देतोय. अर्धा एक तासापेक्षा जरा जास्तच ठेवून घेतो ह्याला. या ठिकाणी आहे ना मी हे कट करून ठेवतोय, नंतर कट होणार नाही सुकल्यानंतर. तर आहे ना व्हिडिओ करताना असं थोडंसं बॅकग्राऊंड मध्ये आवाज वगैरे येत असतात. हे आमच्या घरी असं कंटिन्यू चालूच असतं. तर शेवटला जो बॅकग्राऊंड मध्ये व्हॉइस आलेला आहे तर ते थोडंसं ॲडजस्ट करा. एडिटिंगमध्ये मला जेवढं शक्य होईल माझ्या पद्धतीने मी व्हिडिओ चांगला बनवतो, नाही का. ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सांगतोय सगळ्यांनी सबस्क्राईब करा. बाकी बघू शकता ही रूम टेम्परेचरवरती हे बर्फी सेट करून झालेली आहे मस्तपैकी. काय दिसताना दिसते लाजवाब, एकच नंबर. तशीच चवीला पण एकदम भारी आहे. लाजवाब अशी टेस्ट आहे. नक्कीच तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. आणि ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. हां.